की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे देवाचे निष्काम भक्त आहेत. सकाम भक्त आणि निष्काम भक्त असे दोन प्रकार सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती आहे. त्यातले निष्काम भक्त म्हणजे ते देवाला कधी काही मागत नाहीत, त्यांची काही अपेक्षा नसते. तसं पाहायला गेलं तर खरं पाहायला गेलं तर श्रीमद भगवद्गीता आम्हाला सांगते कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. आपलं याच्या उलट आहे. कर्म तर काही करायचं नाही आणि फळाची अपेक्षा धरल्याशिवाय राहायचं नाही. सोयाबीनमध्ये लय गवत झालं, सोयाबीनला उतारच पडला नाही, आपलं म्हणणं असतं आहे की नाही. केव्हा आपण उन्हाळ्यात त्याला नांगरले का, कधी फणले का, कधी त्याच्याकडे गेलो का, पेरल्यावर काढायला जायचं आणि पुन्हा म्हणजे लय उतार कमी पडला. म्हणजे अशी परिस्थिती आहे. जेवढं कर्म आहे तसंच फळ प्राप्त होणार आहे. आणि जे बी आपण पेरलेलं आहे, केले कर्म झाले, त्याची भोग आली. उपजले मेले ऐसे किती. ऐका, जसं कर्म आहे तशा पद्धतीचं फळ प्राप्त होत आहे. याच्यापेक्षा वेगळा कर्माचा काही सिद्धांत नाही महाराज. जे पेरलं ते सुगवत आहे, दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. मग काय लोक म्हणतात आम्ही एवढ्या दिवसापासून कुणाचं वाईट केलं नाही, कुणाचा बांध कोरला नाही, कुणाच्या अकाउंटवरचे पैसे काढले नाही, कुणाच्या डोक्यात धोंडा घातला नाही, तरीसुद्धा आमचं एवढं वाईट का होते, तरीसुद्धा आमचं एवढं वाईट का होते. असा आपला जनरली सर्वसामान्यपणे काय असतो प्रश्न असतो. आमच्याच वाट्याला दुःख का, असा जर प्रश्न आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराज त्याचं उत्तर देत आहेत. अगा कर्मी जे उरावे ते सुख्यदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाये का. आता सोपं सांगतो ऐका. एखादा व्यक्ती आणि त्यानं काय केलं, लय दरोडे केलेले, चोऱ्या माऱ्या केल्या आणि पळून कुठंतरी गुजरातला बिहारला गेला अशी कल्पना करा. आणि मग तिकडं जाऊन मोठा महाराज झाला, एवढी दाढी वाढवली कमर पसतोर, आणि दाढी वाढवली, आळंदीला आला आणि नाव झालं मोठं, दाढीवाले महाराज मोठं नाव झालं. आजकाल काय मीडियाच्या जमान्यात कुणाचं बी नाव होते काय सांगता येत नाही. आणि मग सगळ्या लोकांना मग त्यानं पारायणाला बसवलं. 10,000 लोक पारायणाला बसली. चांगल्याला सुद्धा एवढी माणसं बसत नाहीत. आणि लय मोठी लोक त्यानं पारायणाला बसवले. पण पोलीस खात्याला वेगळीच अक्कल आहे महाराज. त्यांना कळलंच आणि हातात दरोडेखोर आहे. आले आणि त्याला बेड्या घातल्या. लोक म्हटले बघा पारायण करणाऱ्याला बेड्या घातल्या, काय माणसाचा न्याय आहे का म्हटली. अहो आता ती पारायण करायला मागं चोऱ्या मारायला केलेल्या कुठं सोडून द्यायचं. तसंच आहे आपलं. आता जरी आपण चांगलं वागत असलो, आताचं जरी आपलं कर्म चांगलं असलं तरी पूर्वजन्मामध्ये आपण बांध कोरलेली त्याची काय वाट आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून करता ते सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाये का. ते कर्म भोगून संपवावं लागतं. तो भोग भोगल्याशिवाय संपत नाही. हाच कर्माचा सिद्धांत आहे. याच्यापेक्षा वेगळा कर्माचा कोणता सिद्धांत नाही महाराज. आणि म्हणून करता फक्त आपण एकच कर्म चांगलं केलं पाहिजे. कोणतं केलं पाहिजे. एका कवीने वर्णन केले महाराज. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. एखाद्याचं चांगलं आपल्याच्याने होत नाही नका करू, पण एखाद्याचं वाईट तरी आपण नाही केलं पाहिजे. एवढं जरी कर्मपत्य आपण पाळलं ना तरी वेगळं काही करायची गरज नाही. आता माणसं कर्म करतात, ऐका सोपं सांगतो. माणसं कर्म करतात, चांगलं कर्म करतात, पुण्य प्राप्त करण्याकरता करतात. पण कशा करता ते पुण्य कशा करता प्राप्त करतात माहीत आहे का. स्वर्गात जायसाठी. स्वर्गाची दारं त्यांनी ऐकलेलं असतंय. येत अमरत्व हे सिंहासन ऐरावतासारखे वाहन आणि राजधानी भोड अमरावती. त्यांनी ऐकलेलं असतंय. तिथं उच्चश्रवा नावाचा घोडा आहे, रंभा उर्वशी सारख्या तिथं काय तर अप्सरा आहेत, आणि मग तिथं चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूच्या बागा आहेत, आणि मग जी काही इच्छा आपण व्यक्त करू ती स्वर्गामध्ये काय होते पूर्ण होते. अशा माऊलीच्या ओव्या त्यांनी पाठच केलेले असते. म्हणजे मेल्यानंतर स्वर्गाची, ह्याचा थोडा एक कमी करायचा. मेल्यानंतर स्वर्गाची अपेक्षा करतात. कशा करता. तिथलं सुख भोगण्याकरता. हिथं जीवन जगतात ते कशा करता. हिथं कर्म करतात ते हिथलं सुख भोगण्याकरता, आणि मेल्यानंतर स्वर्गातल्या भोगाची अपेक्षा करतात आहे का नाही. मग स्वर्गात जाणं म्हणजे काय देवाची प्राप्ती करणं आहे का. अजिबात नाही. माऊली सांगतायत आहे का. पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, पापात्मक पापे नरका जाईजे, आणि माते उणी पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता जे शुद्ध पुण्य लागतं त्याच्याकरता निष्काम कर्माची गरज आहे. त्याच्याकरता मनामध्ये कोणती अपेक्षा नसली पाहिजे. ते कर्म अंतकरणाची शुद्धी करतं. निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेच्या द्वारा श्री गुरूंनी केलेल्या तत्वमसी ज्ञानाचा उपदेश अंतकरणामध्ये फलद्रूप होतो. आणि अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान, श्री गुरुनं केलेलं तत्वमसीचं ज्ञान अहम ब्रह्मास्मीमध्ये प्रकट होतं. आणि ते ब्रह्म मीच आहे अशी भावना त्या जीवाच्या ठिकाणी प्राप्त होते. याच्याकरता निष्काम कर्माची अत्यंत गरज आहे. ते निष्काम कर्म म्हणजे स्वर्गाच्या अपेक्षेनं नाही,
तर भगवत प्राप्तीच्या अपेक्षेनं करावं लागतं, अंतकरण शुद्धी करता करावं लागतं. बघा ऐका, एक डोंगरे महाराज म्हणून खूप मोठे संत होऊन गेले, त्यांनी भागवतावरती काही चिंतन लिहिलेले. त्यांचं एक वाक्य अतिशय सुंदर आहे, तुम्हाला मी सांगतो. बघा ऐका, स्वर्ग कुणी पाहिला नाही, पाहिलाय का? हित बसलेल्यापैकी कुणी पाहिलाय का स्वर्ग? आणि जर पाहिलाच असता तर सांगायला आला असता का? इथे तिकडे AC लावलाय आहे, इकडं असा पंखा लावलेला आहे, इकडं कूलर लावला आहे, असं सांगायला तो इथं आला असता का? आला नसता. ऐका, स्वर्ग कुणी पाहिला नाही, नरकसुद्धा कुणी पाहिला नाही. स्वर्ग कुणी पाहिला नाही, नरक कुणी पाहिला नाही, पण जिवंतपणी माणसाने जर चांगली कर्म केली तर जिवंतपणी माणसाचं जीवन स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, जिवंतपणी स्वर्गाचा उपभोग घ्यायचा असेल तर फक्त एकच काम करायचं, चांगलं काम करायचं. उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणेची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे, असं कर्म करायचं. त्याला म्हणायचं निष्काम कर्म.